हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आज आपण याची स्टिचिंग पाहणार आहोत. मागे आपण याची कटिंग पाहिली आहे, शोल्डर प्रिन्सेस डार्टची. तर मी असे हे पार्ट ठेवून घेतलेले आहेत. हे असं स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. हा एक भाग आहे, हा एक भाग आहे. तर इथे थोडासा असा इथे डास ठेवला तरी पण चालतं. पेपर कटिंग करताना एक अर्धा इंच दोन्हीमध्ये अंतर. नाही ठेवलं तरी पण चालते. पेपर कटिंग करताना तुम्ही इथे पण डास घेऊ शकता, इथे पण डास मायनस करू शकता, इथे करू शकता पेपर कटिंगच्या वेळेस. तर हे असं स्टिच करून घेऊ आपण. हे एवढं असं हे पूर्ण इथून इथपर्यंत अशी वरून सुरुवात करून हे खाली पूर्ण असं जॉईंट करून घ्यायचं. असं अर्ध्यापर्यंत शिवलं की असं पकडूनच शिवायचं शेवटपर्यंत, नाही तर मग कमी जास्त होतात पार्ट सगळे. तर मी एवढं स्टिच करून घेते दोन्ही पण. मला इथे काच बटन पट्टी काढायची. या 2.5-3 इंचाची पट्टी काढायची, एक मोठी काढायची, अशी जॉईंट करून घ्यायची व इथे लावायची अशी. व इथे एक काढून घ्यायची छोटी, मध्ये दुबळण्यासाठी म्हणून काढायची. इथे अशी 1.25 जॉईंट करून काढायची. अशी एखादी पट्टी जॉईंट करून घ्यायची इथे. ही पूर्ण मध्ये जाणार इकडची पट्टी. मग तर एवढं मी स्टिच करून घेते, मग पाहू आपण कसं झालं. तर हा असा पप आपला आलेला आहे. हे मी शिवून घेतलेला आहे पूर्ण शोल्डर डार्ट. आता त्याला काच बटन पट्टी लावून घ्यायची, गळ्याला पट्ट्या लावायच्या, स्लीव जोडायची व खाली पण पट्टी जोडून घ्यायची. मग छान लुक येतो. नंतर पूर्ण झाले की अजून पाहू आपण. तर आपलं असं ब्लाऊज तयार झाला. कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वजण. सबस्क्राईब करा. भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे.